मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला हॅलो फ्रेंड्स, खमंग मेजवानीच्या खमंग एपिसोडमध्ये मी ज्योती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. खरं आहे की नाही? आणि म्हणूनच मी पण आता लहान व्हायचं ठरवलंय आणि म्हणूनच मी माझ्या सगळ्या छोट्या मित्रमैत्रिणींबरोबर आली आहे एका गार्डन मध्ये. पण तुम्ही घाबरू नका, तुम्हाला रेसिपी सुद्धा पाहायला मिळणारच आहे. पण कोणासोबत? हो, या सगळ्या छोट्या मित्रमैत्रिणींबरोबर. चला त्यांची ओळख करून घेऊया. हाय, तुम्ही सगळे रेसिपी करून दाखवणार आहात? तुम्हाला सगळ्यांना येतं बनवता? वाव, क्या बात आहे. मला ओळख करून द्या सगळ्यांची. नावं सांगता? मानव शैलेश निकम, ऋषी अरविंद पांडे, आरुषी पांडे, पियुषा भारंबे, श्रुती म्हात्रे. ओके, तसे तर आपले बरेच मित्रमैत्रिणी आपल्या सोबत आहे, पण हे 5 जण आपल्याला आज रेसिपी करून दाखवणार आहेत, हो ना? ओके. आणि आवडतं तुम्हाला जेवण बिवण करून दाखवायला? घरी मदत करता सगळे? आणि काय काय मज्जा येते शाळेत? काय मज्जा येते? कोण सांगेल मला? हाँ, सांग ना. एक बार क्या हुआ था कि मैं स्कूल में मम्मा रोज बेकार सी पूरी और सब्जी हमेशा देती रहती थी, तो मैं बोर हो गई थी उसे खाते खाते. फिर मैंने क्या किया कि अपने एक फ्रेंड का टिफ़िन खोला और हम सब ने मिलके उसका टिफ़िन खा लिया. खाने के बाद बहुत मज़ा आई. खाने के बाद वो थोड़ी गुस्सा तो हुई थी, बट इट्स ओके, उसने हमारा टिफ़िन खा लिया. और फिर वो चिल्लाई नहीं तेरे पे? बहुत गुस्सा हुई थी, पर उसे भूख लगी थी तो हमारा ही टिफिन खाना पड़ा उसे. क्या करे, मजबुरी थी ना बेचारी की. पण मग हे तू मम्मीला जाऊन सांगितलंस का की मम्मी तुझा टिफिन खाऊन मला कंटाळा आलाय म्हणून मी दुसरीचा मस्त चटपटीत टिफिन खाल्ला म्हणून? नाही सांगितलं ना? बेटा मम्मी की तो बहुत पडती. आणि बाकी तुम्हाला सगळ्यांना भाजी चपाती आवडते? आवडते. आणखीन मम्मी काय देते असं टिफिन मध्ये वेगळं वेगळं? काय देते मानव? मम्मी काय बनवते? भेल. भेल. आणखीन कोणाची मम्मी काय असं वेगळं बनवते का? म्हणजे पोहे, उपमा वगैरे. मग काय कधी कधी मॅगी पण देते खायला. ओके. आणि मग ते आवडतं तुम्हाला मम्मीने काहीतरी स्पेशल केलेलं की हॉटेल मधलं जाऊन खायला आवडतं? नाही, मम्मीने म्हणजे कधी कधीच हॉटेल मधलं आवडतं, कधी कधी मम्मीने केलेलंच आवडतं. क्या बात आहे. म्हणजे बघा, आजच्या पिढीतली मुलगी हे बोलते हा की हॉटेल मधलं खाण्यापेक्षा मम्मीने करून दिलेलं आवडतं. हे खरं तर क्रेडिट तिच्या मम्मीचं आहे, हो ना? मम्मी असं वेगवेगळं करून देते आणि म्हणूनच मम्मीच्या हातचं खायला आवडतं, हो ना? अभ्यास करायला कोणाला कोणाला आवडतं? सगळ्यांना आवडतं. खोटं बोलताय? खरंच आवडतं. काय, कुठल्या विषयाचा अभ्यास करायला जास्त आवडतं? इंग्लिशचा. तुला? मॅथ्सचा. आणि बाकी कोणाला? जॉग्राफी. तुला? मॅथ्स. ओके. पण मग असं नाही वाटत शाळेत जाऊन रोज रोज काय तेच मॅथ्स, तेच जॉग्राफी, तीच हिस्ट्री, त्यापेक्षा मस्त खेळायचं, मज्जा करायची, धम्मल करायचं, असं नाही वाटत?
पीटीचा पिरियड कोणाकोणाला आवडतो? अभ्यास जास्त आवडतो का पीटीचा पिरियड आवडतो? पीटी. येस, कारण मुलांना नेहमी मज्जा धमाल करायला जास्त आवडते, हो ना? येस. आणि तीच धमाल आपण करायची आहे रेसिपी बनवताना सुद्धा, बरोबर ना? बरं, मग काय करणार आहात आज मला सांग. आज हम लोग बनाने वाले हैं कॉर्नफ्लेक्स चाट. वाव, काहीतरी वेगळं वाटतंय ना. कॉर्नफ्लेक्स चाट म्हणजे आज सुद्धा आपल्याला मुलांकडून काहीतरी चटपटीत आणि मस्त खायला मिळणार आहे. चला, मी तुम्हाला साहित्य दाखवते की मुलांनी यासाठी काय काय घेतलंय ते. आपण यासाठी घेतलंय कॉर्नफ्लेक्स, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, कांदा, टोमॅटो, शेव, काकडी, लाल तिखट, कोथिंबीर, चाट मसाला, दही आणि मीठ. बरोबर साहित्य सांगितलं मी सगळं? नक्की एवढंच साहित्य लागतं? आठवा. हा, आणखीन काही नाही ना? डन. ओके, मग आता सुरुवात करूया करायला. कोण सांगणार, कोण शिकवणार आम्हाला? हम सब थोड़ा थोड़ा करके सिखाने वाले हैं आप सबको. ओके, ते सगळे मिळून आपल्याला शिकवणार आहेत. आपल्याला रेसिपी शिकणं महत्वाचं आहे आणि सगळ्यांनी मिळून शिकवली तर आणखीन मजा येईल, है ना? चलो करे स्टार्ट. काय करूया सुरुवातीला? टमाटो. टोमॅटो. पहिले टोमॅटो लेने का? ओके, कितना लेने का है बताओ? किती टाकायचे आपल्याला? ओके, आता आपल्या गरजेनुसार जर आपल्याला जास्त पाहिजे असेल तर आपण जास्त पण घेऊ शकतो. बघ. हा, आपण म्हणजे आपण किती जण आहोत, सगळ्यांना पुराला हवं इतकं करूया, हो ना? म्हणजे भरपूर खाता येईल ना मला पण. ओके, आता नंतर मग ओनियन. 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 ओके, आपण एक कांदा घेतलाय ना साधारण? बर. नंतर काय टाकायचंय? कुकुंबर. क्युकंबर. ओके, आपण आता काकडी टाकूया ना? बर. काकडी ही लहान मुलांच्या शरीराला खूप चांगली असते ना, कारण ती थंड असते. खाता तुम्ही काकडी? ओके. आणि सलाड खाता का सगळे? सगळे खाता? ते खूप चांगलं असतं ना? ओके, सगळ्यांनी खायचं असतं ते. छान. आणि भरपूर खायचं. मम्मीला सांगायचं कापून ठेवा, आम्ही खायचं काम करतो. हा. बर, आता काय टाकायचं मानव? दही. दही टाकायचं. बर. ओके, आपण यात टोमॅटो सुद्धा वापरले आणि दहीही वापरतोय. मग ते किती आंबट घ्यायचं? म्हणजे टोमॅटो आहे म्हणजे कमी आंबट घ्यावं लागत असेल ना? आणि जर खूप आंबट असेल तर थोडं कमी घ्यायचं, चालेल ना? थोडं कमी घेतलं तर. ओके, आता काय घालायचंय तू सांग. कोथिंबीर. ओके, कोथिंबीर घाल. ओके, आणि मजा येते ना असं गार्डन मध्ये बसून काय काय बनवायला, है ना? बरं, आता काय? मग चटणी. चटणी घालूया. ओके, स्पून देऊ मी तुला? धर. थोडंसंच टाकायचं, जास्त. ही आपण कसली चटणी बनवली आहे? मिरची, कोथिंबीर, मग त्याच्यात मिक्स करून मग मिक्सरमध्ये मग त्यांच्या वाटून वगैरे छान होते. बरं मैत्रिणींनो, आपण फक्त मिरची, कोथिंबीर आणि पुदिना यांचा वापर करून ही हिरवी चटणी बनवलेली आहे. पण आपली लहान मुलं खाणार असतील तर मिरचीचं प्रमाण किती घ्यायचं ते आपण ठरवून घ्यायचंय. आपण थोडीच घातली आहे ना, तिखट लागलं तर प्रॉब्लेम होईल ना. ओके, आता पुढे मग ही चटणी. अच्छा, या चटणीमध्ये काय काय वापरले? चिंच आहे, चिंच भिजवून घातली नंतर. फक्त चिंचच आहे? अच्छा, म्हणजे हा चिंचेचा कोळ आहे. बर. हे खूप चटपटीत आणि आंबट असं होणार आहे कारण आपण ह्यात टोमॅटो वापरतोय, दही सुद्धा वापरले आणि चिंचेचा वापर सुद्धा केलाय, हो ना? बरं, आणि आंबट तर लहान मुलांना आवडतं, असं खाल्ल्यानंतर असं होतं, है ना? आता काय घालायचंय? स्वादानुसार मीठ. मीठ. पुढे चाट मसाला घालूया. ओके, चाट मसाला घाल. ओके, पुढे शेव घालूया आपण. बरं, आणि शेव तर सगळ्या लहान मुलांना आवडते, भरपूर घालायची ना शेव. वाव, मस्त ना? करायला मज्जा येते आणि खायची सुद्धा आता उत्सुकता लागली ना, कधी एकदा होतंय. पुढे काय घालूया? आपण इथे थोडी हिरवी चटणी पण टाकली आहे, पण थोडासा स्पायसीनेस यासाठी आपण तिखट पण टाकूया. बरं, पण मग खूप जास्त तिखट नाही होणार ना? नाही, थोडंसंच. तर
ओके झालंय. खाऊ मी? नाही. मेन गोष्ट राहिली आहे घालायची, कॉर्नफ्लेक्स. आपल्याला सगळ्यांना उत्सुकता लागली ना कधी होत आहे त्याची. ते बाकी सगळं जेवढ्या प्रमाणात घातलंय तेवढंच आपल्याला कॉर्नफ्लेक्स घ्यायला पाहिजे ना, कारण ते मेन आहे ना, ते मेन इन्ग्रेडियंट आहे, त्यामुळे ते जास्त हवं. आणि ही रेसिपी खरं तर अगदीच नवीन आहे. आपण फक्त ते दुधामध्ये कॉर्नफ्लेक्स खातो इतपत आहे, पण हे त्याचं काहीतरी असं चटपटीत बनवू शकतो, हे या मुलांकडनं वेगळंच पाहायला मिळालंय. मस्त. रेडी आहे. आता काय आपण त्याला मिक्स करूया. छान मिक्स करावं लागेल ना, आणि मिक्स केल्यानंतर आपण खाऊ शकतो. ओके येस, आम्ही हे मिक्स करून घेतो आणि मिक्स केल्यानंतर आपली रेसिपी खरं तर तयार होणार आहे. मग हे मिक्स करेपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ही धमाल मजा मस्ती असंच चालू राहणार आहे आपल्या खमंग मेजवानीमध्ये. खमंग मेजवानी. काय बाबा काका मामा आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई काकी मामी आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपला कॉर्नफ्लेक्सचा चाट मस्त रेडी आहे. दही, चाट मसाला, शेव, वाव, तोंडाला पाणी सुटते. सगळ्यांना चाव चाव चाकायचे ना. बघायचं ना कसं झालंय ते. पण मग मी दिल्याशिवाय कसं कळणार. खाणार सगळे. मी वाटते सगळ्यांना मस्त झालंय. हे घ्या चला पटापट हात पुढे करा. प्रसाद. गणपती बाप्पा मोरया. हे घ्या. छान छान झालंय. मस्त मस्त. खाऊन बघा. हे घे पटकन. हा थोडस का होईना मला उरलंय आणि आता मी खाऊन बघणार आहे. मस्त. खूप छान झालंय. सगळ्यांना आवडला. खूप मस्त. तुम्ही सगळ्यांनी करून दाखवलं. सगळ्यांनी एकदा क्लॅप करा त्यांच्यासाठी. खरंच खूप छान रेसिपी तुम्ही आज करून दाखवली. खूप मस्त आणि खूप टेस्टी झाली. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी खमंग मेजवानी. बरं आपण विचारूया मागच्यांना त्यांना आवडली का. तुम्हाला आवडली का. एकदम मस्त. छान झाली ना. खूपच छान. तुम्हाला आवडला. एकदम सुंदर. ह्या लहान मुलांकडून आज एक नवीन रेसिपी आम्हाला शिकायला मिळाली. बरं मग तुम्ही पण करणार ना घरी. नक्कीच. यस. आणि तुम्हाला आवडली. बहुत अच्छा हुआ था और हमको इतने अच्छे लगा कि बच्चों को और एक नया डिश दे सके. यस. आणि मुख्य म्हणजे ही रेसिपी छोट्या मुलांनीच शिकवली आहे आणि खरंच तुम्ही बघितलं ना सगळ्यांना आवडली. खूप छान झाली. पाहिलं ना कशा छान छान प्रतिक्रिया आल्या त्यांच्या. अशाच प्रतिक्रिया तुमच्याही असतील ना, मग त्या आम्हाला लिहून कळवा. त्यासाठी आमचा पत्ता तुम्हाला लागेल ना, तो असा आहे खमंग मेजवानी @gmail.com वर, facebook.com/खमंग मेजवानी किंवा youtube.com/UNB सुमंत. आमचे फोन नंबर लक्षात ठेवा 9869009449 किंवा 02227459449. बरं फ्रेंड्स, तुम्ही इतकी छान रेसिपी आज आम्हाला करून दाखवली. माझ्या सगळ्या मैत्रिणी ती घरी करून बघणार आहेत आणि त्यांना नक्की आवडणार आहे, कारण इथे बसलेल्या सगळ्यांनाच ती आवडलेली आहे. हो की नाही. मग इतकी छान रेसिपी आम्हाला शिकवल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना खमंग मेजवानी परिवारातर्फे ही छोटीशी भेट. मग आणखीन धमाल मजा मस्ती करायची ना. मग भेटूया खमंग मेजवानीच्या पुढच्या एपिसोडला. तुम्ही पाहायला विसरू नका हा खमंग मेजवानीचा खमंग एपिसोड. तोपर्यंत बाय.